अहो माझं मत महत्वाचं आहे म्हणालात ना तुम्ही, आता ते घेऊन जा. पण ते निवडणुकीपुरतं आज साडी घ्या. एवढा आमच्या घरी येऊन माझं मत विचारताय. गेल्या 5 वर्षात स्वतःच्या घरी स्वतःच्या बायकोला तरी विचारलं का की बाई तुझं मत काय, तुझ्या समस्या काय आहेत? बाई गृहिणी असेल तर दिवसभर घरात राबते आणि बाहेर काम करणार असेल तर बाहेर आणि घरात दोन्हीकडे राबते. बर, नोकऱ्या देताना किती त्रास, हा नोकऱ्या मिळाल्याच तर किती प्रश्न. बाई प्रेग्नन्सीत मॅनेज करशील का, घर आणि काम सगळं होणार आहे का? हा हा हा. एक मात्र मला मान्य करायला लागेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये बायकांसाठी 35% राखीव जागा ठेवल्यात तुम्ही. पण त्यात बाईकडनं एखादी चूक झाली तर किती जजमेंट, हा किती हॅरॅसमेंट, किती टोमणे. अहो राखीव कोट्यातनं नोकरी मिळाली ती तरी नीट सांभाळा. आणि हा मला सांगा, निवडणुका आले की आमच्यासाठी हळदी कुंकू करता. बोनला पण ते बोंडले घालू आमचे आम्ही, पण बायकांसाठी रस्त्यावर पब्लिक टॉयलेटची जरा सोय करा. पब्लिक टॉयलेटमध्ये गेल्यावर स्कुबा डायव्हिंगला गेल्यासारखं वाटतं. म्हणजे सगळा मामला श्वास रोखून. ते स्ट्रीट लाईटचं सांगितलं नाहीस तू अजून. हो, रस्त्याने जाताना बायकांना किती प्रॉब्लेम्स असतात. हा कितीतरी रस्त्यांवर अजूनही स्ट्रीट लाईट्स आलेले नाहीयेत. रात्री अपरात्री काम संपून एखादी बाई जेव्हा घरी येते तेव्हा किती अनसेफ वाटतं तिला. केवढा तो अंधार. उजेड पाडणार आत्ता पक्षश्रेष्ठीनं सांगू. हा भेटू. आता 5 वर्षांनी. हा तुमचं तोंड आता 5 वर्षांनी दिसेल आम्हाला. काका काका मी पण बाई आहे, माझं पण मत घेऊन जा. हो बाई, तुझं पण घेतो. हा मत भेटू. 10 वर्षांनी.